आज आपण बनवत आहोत वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत तर रोजच आपण बनवतो, पण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि चवदार असं वांग्याचं भरीत होणार आहे, जेणेकरून तुम्ही एका भाकरीऐवजी 2 भाकरी खाल. इतकं चविष्ट आणि स्वादिष्ट, अगदी बोटं चाटून खाल इतकं सुंदर असं हे आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर चला पाहूयात आपण हे वांग्याचं भरीत कसं बनवायचं आहे ते. तर पहिल्या प्रथम आपण वांग घेतलेलं आहे. तर पाहू शकता आपण हे काळं वांग घेतलेलं आहे. जर तुम्ही काळ्या वांग्याचं भरीत खायचं असेल तर काळ्या वांग्याचं बनवू शकता, किंवा ग्रीन जी वांगी असतात छोटी छोटी त्या वांग्यांचंही आपण भरीत बनवू शकतो. सेम प्रोसेस आहे. जसं आपण हे वांग्याचं भरीत बनवणार आहोत तसंच आपल्याला तीही वांगी तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे त्यानुसार तुम्ही वांगी घेऊ शकतात आणि मग ती वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहेत. आता आपण हे जे काळ्या वांग्याचं भरीत बनवत आहोत तर पहिल्या प्रथम आपल्याला याला काप मारून घ्यायचं आहे. पाहू शकता आपण या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं अंतर ठेवून काप मारून लांबट असे घ्यायचे आहेत. आता काप यासाठी मारायचे आहेत कारण आतमध्ये ते छान असं शिजून येईल वांग. तर आता गॅस आपल्याला फास्ट करायचा आहे आणि त्यावरती हे पूर्ण वांग भाजून काढायचं आहे. या पद्धतीने आपण पाहू शकता काप मारल्यामुळे आतमध्ये जी आग आहे गॅसची ती जाते आणि मग आतमधून असं वाफून निघतं वांग. आता आपल्याला पूर्ण हे वरची जी आपली साल आहे ती काळपट होईपर्यंत आणि अगदी मऊ वांग होईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. तर पूर्वी चुलीमध्ये जेव्हा आगीचे निखारे असायचे ना तर त्याच्यामध्ये टाकून द्यायचे वांग, त्या आगीच्या निखाऱ्यामध्ये छान असं भाजून निघायचं. तर आता पाहू शकता आता गॅसवरती जर तुम्ही जाळी ठेवली तर अतिउत्तम. तर पाहू शकता मस्त असं वांग आपलं सर्व बाजूने आपण भाजून घेतलेलं आहे. अगदी दांड्यापर्यंत हे वांग भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थंड वांग झालं की मग आपण याची जी वरची टरफल आहे ते काढून घेणार आहोत. आता ही सर्व काळपट अशी साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. थोडंसं वांग गरम आहे. तर पाहू शकता आपल्या वांगची जी साल आहे ती वरची आपण काढून घेतलेली आहे आणि हे वांग जे आहे ते आपण आता कट करून घेणार आहोत. आता वांग कापायच्या अगोदर आपण पहिल्या प्रथम या वांग्याची जी दांडी आहे ती काढून घेऊयात. पाहू शकता अगदी मऊ असं वांग पडलेलं आहे. आता ही वांग्याची दांडी काढल्यानंतर मग आपण हे व्यवस्थितपणे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. वांग बारीक कराल तर अतिउत्तम, म्हणजे नंतर मग तुम्हाला जास्त असं स्मॅश करावं लागणार नाही. खूप छान असे बारीक असे पीसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता मी हे वांग जे आहे ते एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेत आहे. आता आपल्याला जे साहित्य ऍड करायचे आहे या भरतामध्ये तर ते आपण सर्व कट करून घेऊयात.
तर पहिल्या प्रथम आपण कांदा आहे तो कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा चिरत असताना अगदी बारीक असा चिरायचा। पाहू शकता या पद्धतीने आपल्याला बारीक असा कांदा चिरून घ्यायचा आहे। आता आपण टमाटा सुद्धा कट करून घेऊयात। ऍक्च्युली टमाट्याला कट नाही व्हायचंय कदाचित, म्हणून तो पळत आहे। तर पाहू शकता टमाटा सुद्धा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे। आता टमाटा तर आपण कट केलेला आहे, तर आता आपण एक मिरची सुद्धा कट करून घ्यायची आहे। आपण लाल तिखट ऍड करणार आहोत, पण तरीही आपल्याला एक मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टींमुळे आणि छोटे छोटे थोडेसे जरी पदार्थ आपण यामध्ये ऍड करत गेलो तर त्यामुळे एक मस्त अशी चव येते, एक वेगळी अशी चव येते। तर आता पाहू शकता आपण एक शिमला मिरची सुद्धा आपण यामध्ये कट करून ऍड करणार आहोत, कारण शिमला मिरचीमुळे एक मस्त अशी या भरताला चव येणार आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। एक वांग्या म्हणजे जेव्हा तुम्ही भरीत बनवाल ना, तर एकच शिमला मिरची मस्त अशी कट करून त्यामध्ये ऍड करा, खूप खूप फरक पडतो चवीमध्ये। खूपच छान अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे। तर चला आपण कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि पाहूयात आपण कढई गरम झालेली आहे। आता कढई गरम झाली मग लगेचच आपण तेल ऍड करूयात। तर मी आता 2 चमचे तेल ऍड करत आहे। तेल सुद्धा चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग आपण फोडणी देऊयात मोहरीची आणि जिऱ्याची। आता पाहू शकता आपण मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा आपण जिरा टाकायचा आहे। छान असं तडतडत यायचं जिरा मोहरी आणि मग गॅस करायचा आहे स्लो, अगदी लो मीडियम वरती ठेवायची आहे आपल्याला ही फ्लेम। मग आपण कांदा जो आहे तो कांदा कट केलेला तो सुद्धा आपण ऍड करून घेऊयात। आता तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता सुद्धा ऍड करू शकता। सध्या माझ्याकडे कढीपत्ता संपलेला आहे। आता पाहू शकता कांदा आपल्याला मस्त असा हा भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। ऍक्च्युली जास्त असा ब्राउनिश करायचा नाहीये आपल्याला कांदा हा, तर थोडासा फक्त आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे। तर आता आपण जी मिरची आहे तर ती मिरची जी तिखट एक मिरची घातलेली आहे आणि ढबू मिरची जी एक आपण कट केली होती तर त्या दोन्ही मिरच्या आपण ऍड करून घेऊयात। थोडा वेळ तेलामध्ये आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे आणि मग चवीनुसार आपल्याला मीठ ऍड करायचं आहे आणि त्यानंतर थोडा वेळ परतून, जास्त आपल्याला कांदा भाजायचा नाही आहे। ऍक्च्युली पूर्वीच्या पारंपरिक भरितामध्ये तर कच्चाच कांदा आपण ऍड करतो, पण आता आपण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने असं भरीत बनवत आहोत। तर पाहू शकता आपण थोडासा कांदा परतून घेतला आहे, शिमला मिरची परतून घेतली आहे आणि जी मिरची होती अख्खी एक तिखट तर तीही मिरची आपण परतून घेतलेली आहे। मीठ ऍड केलेलं आहे, राई जिरे ऍड केलेलं आहे आणि सोबत आता टमाटा ऍड केलेला आहे। आता टमाटा ऍड केल्यानंतर मग आपण हळद ऍड करूयात। थोडा वेळ टमाटा तेलामध्ये छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। लाल तिखट आपल्याला चवीनुसार ऍड करायचं आहे। आपण एक मिरची घातलेली आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर त्यानुसार आपल्याला तुमच्या आवडीने लाल तिखट तुम्ही ऍड करू शकता। आता हे जे पीसेस आपण केलेले आहेत वांग्याचे तर ते सुद्धा आपण ऍड करून घेऊयात आणि हा चमचा मी का घेतलेला आहे ते आपल्याला कळलंच असेल, कारण आपल्याला स्मॅश करायला सुद्धा या चमच्याच्या सहाय्याने मदत होईल। पाठच्या साईडून आपण असं थोडंसं दाबून व्यवस्थितपणे बारीक करून घेऊ शकतो। आता थोडंसं अजून आपण याला वाफवून घ्यायचं, मग वाफवून जेव्हा आपण घेतो ना तर तेव्हा छान असं लगेचच पटकन आपल्याला स्मॅश करून घेता येतं। आता पाण्याचा एक थेंब सुद्धा आपण यामध्ये ऍड करणार नाही आहोत। जर तुम्हाला खूपच ड्राय वाटत असेल किंवा खूप तुमचं वांग जर का बरोबर भाजलं गेलं नसेल त्यामुळे कडकडीत असेल तर मात्र तुम्ही फक्त
फक्त एक अर्धी वाटीपेक्षाही कमी पाणी यामध्ये ऍड केलं तरीही चालेल. वांग घातल्यानंतर छान असं तेलात परतून तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल. आता मी पाणी यामध्ये घालत नाहीये कारण वांग्यामध्ये भरपूर असं पाणी असतं आणि पाणी घालण्याची काही एक आवश्यकता नाहीये. आता पाहू शकता मॅजिक मसाला जे आहे ते अर्ध पॅकेट मी मॅजिक मसाला ऍड करत आहे. म्हणजे अर्धा चमचा जरी तुम्ही ऍड केला तरीही चालेल. आणि आता अद्रक लसूण पेस्ट सुद्धा आपण अर्धा चमचा ऍड करत आहोत. आता हे सर्व व्यवस्थितपणे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं गॅस लो फ्लेम वरती ठेवायचा आहे आणि आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला चेक सुद्धा करायचं आहे कारण वांग करपणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर आता पाहू शकता कोथिंबीर करायची आहे. अगदी बारीक हिरवीगार अशी ताजी ताजी कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे आणि मग बारीक चिरल्यानंतर मग आपण ही जी भरीत आहे तर त्या भरतावरती पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि याच्यावरती आपण ही कोथिंबीर जी आहे ती अशी सोडून घ्यायची आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थितपणे असं परतून हलवून घ्यायचं आहे आणि मग आपण काय करायचं असं या चमच्याच्या सहाय्याने थोडं थोडं असं स्मॅश करून घ्यायचं. आता पटकन असं व्यवस्थित असं स्मॅश होईल कारण वाफवून घेतलेलं आहे, वाफवलेलं आहे ते आणि छान असं वांग सुद्धा आपलं शिजून तयार आहे. थोडंसं कुठे अगदी थोडंसं जर कडकडीत असेल, कडकडीत म्हणजे अगदीच कडकडीत नाही तर थोडंसं कडक असेल तर ते सुद्धा अगदी मस्त असं शिजून येतं आणि छान अशी आपली ही वांग्याची भरीत तयार झालेला आहे. दिसायला अप्रतिम आहे, त्यानुसार खायला सुद्धा चवीला सुद्धा अप्रतिम आहे. खरंच नक्की ट्राय करून बघा. आणि आता पाहू शकता आपण सोबत भाकरी सुद्धा बनवूयात. भारतासोबत भाकरी खाण्याची काही औरच मजा असते. तर आता भाकरी आपण छान अशी बनवायची आहे. आता मी भली मोठी तवा भरून भाकरी बनवलेली आहे, पाहू शकता आपण. आता पाणी लावून घेतलेलं आहे आणि आपण या साईडून परतून घेतलेले आहे आणि आता ही भाकरी आपण मस्त अशी शेकून घेऊया. ज्वारीची भाकरी आहे आणि हे भरीत जे आहे ते आपण सर्व करूया आणि सोबत मस्त अशी ज्वारीची भाकरी. ऍक्च्युली एक काय तुम्ही 2 भाकरी खाल इतकं छान आणि स्वादिष्ट असं हे भरीत होतं. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर जी बेल आयकॉन येईल किंवा जी घंटी येईल ती घंटी दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ पहिल्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला ते पाहता येतील. थँक्यू, मनापासून आभार, धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.